नमस्कार. सगळ्यांना आवाज येतोय माझा? नमस्ते. जे आता लाईव्ह आहेत त्यांनी कोणीही एकाने कमेंट करून सांगू शकाल की माझा आवाज येत आहे आपणाला? ओके. नमस्कार, मी प्रेमा पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पुणे शहर. आणि 2019 साली मी मिसेस इंडिया ओके. सौरभ टोपे म्हणतायत थोडंसं मी मोठ्याने बोलेन, त्यामुळे आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर सर्वांना नमस्कार पुन्हा एकदा. थोडंसं डिस्टर्बन्स झाला होता. तर मी प्रेमा पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पुणे शहर. त्याचबरोबर 2019 साली मिसेस इंडिया, मिसेस युनिव्हर्स, ब्रेवरी हे किताब पटकवलेले आहेत. एकाने कमेंट केली आहे आवाज येत नाहीये. म्यूट तर नाही आहे, पण आवाज येईल आता कदाचित, कारण आवाज व्यवस्थित आल्याशिवाय आपण सेशन चालू करू शकणार नाही. गुड आफ्टरनून. ओके, नमस्कार, हॅलो, हाय. प्लीज आता लास्ट एकदा कोणीतरी कमेंट करा की आवाज आता व्यवस्थित येतोय. ओके, ठीक आहे. तर ओके, ठीक आहे. मोठ्याने बोलेन मी. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही. मी हे बोलू शकते कारण 10 वर्ष पोलीस खात्यामध्ये सर्व्हिस केल्यानंतर मागचं वर्ष 2019 साली मी अशा एका स्पर्धेमध्ये भाग घेतला होता की भाग घेताना मलाही विचार करावा लागला होता. मिसेस इंडिया 2019 ही स्पर्धा, आणि त्याच्यानंतर त्याच वर्षी मी मिसेस युनिव्हर्स 2019 या स्पर्धेमध्ये भाग घेतला, आणि दोन्ही स्पर्धेमध्ये मी यशस्वी होऊन आलेली आहे. त्यामुळे आत्मविश्वास आणि आवड ही तर असायलाच हवी आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची अशी गोष्ट आहे जी आपल्यामध्ये असायलाच हवी, म्हणजे शिस्त. शिस्त चांगलं वाचनाची, शिस्त चांगलं ऐकण्याची, शिस्त चांगलं राहणीमानाची आणि चांगलं बोलण्याची. त्यानं काय होईल, चांगलं बोललं, चांगलं वागलं की आपल्याला रिस्पॉन्स मध्ये पण चांगलीच व्यक्ती भेटत राहते. आणि हा माझा अनुभव आहे. मी इतक्या वर्षामध्ये जितकं चांगलं राहता येईल, जितकं नीट वागता येईल, जितकं चांगलं वाचन डोळ्याखालून घालवता येईल, चांगलं कानावरती ऐकायला येईल, याचा सर्व प्रयत्न करत आलेली आहेत. त्यामुळेच माझ्या संपर्कातही असे बरेच चांगले व्यक्ती आलेले आहेत. कदाचित यालाच आपण आकर्षणाचा सिद्धांत म्हणू शकतो. आपण ऐकलं असेल
द सिक्रेट हे या काळामध्ये भरपूर वेळा आपल्या कानावरती ऐकवलं असेल. या सिक्रेट मध्ये काय सिक्रेट सांगितलं आहे तर द लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा सिद्धांत. याच्यासाठी ते म्हणतात जर तुम्ही एखाद्या विषयावरती किंवा एखादा विचार केल्यानंतर त्याच दृष्टीने जेव्हा तुम्ही विचार करायला लागतात, त्याच गोष्टीचा जेव्हा तुम्ही सातत्याने विचार आणि त्याच प्रयत्नात असतात, तर ती वस्तू किंवा ती जी आपण विचार करतो आहे ते तुम्ही आत्मसात करता, ते तुम्हाला मिळून जाते. म्हणजेच काय की आपण एखादं ध्येय निश्चित केलं आणि करायलाच हवं. ते केल्यानंतर त्या ध्येयाला गाठण्यासाठी आपल्याला जे जे प्रयत्न करायचे आहे आपण त्याच दिशेनं वाटचाल करायला हवं. म्हणजेच तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाच्या सिद्धांताचा उपयोग करत आहात. एखादी गोष्ट मला हवी आहे तर आपण ती मिळवणार कशी? मला स्पर्धा परीक्षांमध्ये एक पद मिळवायचं आहे, स्पर्धा परीक्षा देऊन मला एक पद मिळवायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही काय करायला लागेल, तुम्हाला काय करायला हवं, हे म्हणजेच त्या ध्येयाच्या दिशेने आपली वाटचाल. तर ही कशी करायचं आहे? सर्वात प्रथम म्हणजे ध्येय निश्चिती. ही कशी कराल तुम्ही? म्हणजे आपल्याला एखादं ध्येय निश्चित करायचं आहे, म्हणजे मला हे बनायचं आहे असं एकदा आपण ध्येय निश्चित केलं, त्याच्यानंतर त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास करायला हवं. मी खास करून याच्यामध्ये स्पर्धा परीक्षांबद्दल सांगेन. म्हणजे मी स्पर्धा परीक्षा द्यायचं ठरवलं. आपण असं बरेच वेळा बघतो, बरेचसे मुलं किंवा आपल्या आजूबाजूला भेटणाऱ्या व्यक्ती नुसतं सांगत फिरतात की मला हे व्हायचं आहे, मला हे व्हायचं आहे. तर मजेशीर गोष्ट आहे की नुसतं सांगत बसशील तर होशील कधी? म्हणजे नुसतं सांगून मी हे करणार आहे, मी PSI होणार आहे, मी DYSP होणार आहे, फक्त होणार आहे एवढं म्हणून चालणार नाहीये. त्याच्यासाठी तू प्रयत्न काय करणार आहेस? मी होणार आहे एकदा ठाणलं मनामध्ये, एकदा आपण पक्क केलेलं आहे की मी हे होणार आहे, बर झालं, पक्क झालं, त्याच्यानंतर करायचं काय? त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की ही परीक्षा देण्यासाठी आपल्याला पात्रता काय हवी आहे. मग ती शारीरिक पात्रता असो किंवा आपली शैक्षणिक पात्रता असो, तर ह्या पात्रता आपल्याला पाहिजे आहेत. मग त्याच्यामध्ये आपण फिट बसतो का? मग शैक्षणिक पात्रतेसाठी काय? आपण एखाद्या युनिव्हर्सिटीची डिग्री आपल्याकडे असायला हवी. त्याच्यानंतर आपली शैक्षणिक आपली शारीरिक पात्रता खास करून PSI किंवा DYSP एक्झामिनेशन साठी काय काय हवी आहे. त्याचबरोबर हे आपलं फिक्स झाल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट येते ती या परीक्षेसाठी लागणारा सिलेबस. तर सिलेबस, पण मी सिलेबस कडे जायच्या आधी मी तुमच्याशी असं बोलेन की आत्ताचा जो काळ गेला आपला लॉकडाऊनचा, किंवा स्पर्धा परीक्षा द्यायचं म्हटलं की मुलांच्या डोक्यामध्ये येते की मग अभ्यास कसा करायचा, अभ्यास कुठून करायचा, मग मेन्स करायचं का प्री करायचं, मग मेन्सचा अभ्यास केला की आपला प्रीचा अभ्यास होईल का, मग प्रीचा अभ्यास केला की मेन्सची तयारी कशी करायची. म्हणजे असे अनेक प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये सतावत असतात. तर याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने आपण त्याचा विचार करायला हवा. म्हणजे प्रश्न पडले योग्य आहेत की कसा अभ्यास करायचा, कुठून करायचा, कसे कोणती पुस्तकं वाचायची, हे तर हे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळं असणार आहे. याच्यामध्ये जे 10वी झालेले आहेत, 12वी झालेले आहेत आणि त्यांना या परीक्षा द्यायच्या असतील तर यांच्यासाठी एक वेगळं पॅटर्न असणार आहे. ज्यांनी या परीक्षा दिलेल्या आहेत किंवा आता लॉकडाऊनचा पिरियड आपण म्हणू शकतो की 3 महिन्यांमध्ये ज्यांनी या पिरियडचा उपयोग केला असेल आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी केली असेल तर त्यांच्यासाठी एक पॅटर्न वेगळा असणार आहे. ऑलरेडी याच्यामध्ये अभ्यास करत होते त्यांच्यासाठी वेगळं असणार आहे. आणि काही जणांनी आत्ताच डिग्री वगैरे
पास आउट झाले असतील आणि त्यांना ही स्पर्धा द्यायची असेल तर त्यांच्यासाठी पॅटर्न वेगळा आहे. पण सर्वांसाठी एक मात्र म्हणजे काय तर तुम्हाला सिलेबस माहित असायला हवा. सिलेबस पाठच झाला पाहिजे. हे माझ्या गुरूंनी मला सांगितलं होतं की पहिला काय करायचं तर 2-3 दिवस नुसतं सिलेबस वाचत जायचं, म्हणजे एक आयडिया येते आपल्याला की असा असा सिलेबस आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला पुढचं प्लॅनिंग करावं लागतं. आणि प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट. प्रत्येक दिवसाचं प्रत्येक विषयाचं आपल्याला प्लॅनिंग करावं लागतं. सिलेबस वरून मला एक गोष्ट लक्षात आली. काल परवाच मी जस्ट फेसबुक वरती वाचता एक आपण पोस्ट म्हणूया, पोस्ट मी जस्ट पाहिली होती की एक जण म्हणतो की पीएसआयच्या परीक्षेसाठी इंटरव्ह्यू नसतो, तर दुसरा व्यक्ती म्हणतो नाही रे असतं. तर पहिला व्यक्ती अरे नसतं, माझ्या मित्रांनी सांगितलं आहे की पीएसआयच्या परीक्षेसाठी इंटरव्ह्यू नसतो. मग हा व्यक्तीला थोडंसं प्रश्नचिन्ह पडलं कारण ह्याला तर सगळं माहित होतं. मग हा म्हटला की तुला जे माहिती आहे, तुला जे सिलेबस आलेला आहे तो सिलेबस मला पाठव म्हणजे मी पण पाहतो. जेव्हा या व्यक्तीने हा सिलेबस पाहिला त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं हा सिलेबस होता डिपार्टमेंट पीएसआयचा. म्हणजे किती रॉंग डिरेक्शन मध्ये हा व्यक्ती चालला होता. याला तो देणाऱ्या परीक्षेचा सिलेबसच माहित नव्हता किंवा त्याचे टप्पे माहित नव्हते की कशा कशा टप्प्यामध्ये ही परीक्षा होणार आहे. तर मला असं वाटतं की ना फक्त पण सर्व परीक्षा ज्या तुम्ही देणार आहेत त्याचं सिलेबस, त्याचे पॅटर्न्स, त्याचे टप्पे, त्याची कोणत्या कोणत्या स्टेजेस आहेत हे सगळे तुम्हाला माहिती असायला हवे. तर सिलेबस हा झाल्यानंतर मग आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे की आपल्याला हा जो सिलेबस आहे तो आपल्याला कव्हर कसा करायचा आहे. तर आपण याच्यामध्ये आपण आपले एखाद्या अकॅडमीचे सर असतील त्यांची मदत घेऊ शकतो किंवा अशा परीक्षा देत असणारे आपले सिनियर स्टुडंट्स असतील त्यांच्याकडून आपण ही माहिती घेऊ शकतो. आणि एक लक्षात ठेवायचं, कोणालाही कसलीही अभ्यासासंदर्भात विचारण्यासाठी लाजायचं नाही. आपल्याला वाटतं की मी हा प्रश्न कसं विचारू. मला आठवतो आहे माझे गुरु इथे लाईव्ह आहेत, जीवन पवार सर, नमस्ते. तर सर तुम्हालाही आठवत असेल की जेव्हा मी क्लास जॉईन केला होता तर सरांना मी एक प्रश्न विचारला होता, सर वर्ल्ड आणि युनिव्हर्स याच्यामध्ये फरक काय आहे, कारण मिस वर्ल्ड पण असते आणि मिस युनिव्हर्स पण असते. तर सरांना तो नक्की आठवेल, हा प्रश्न मी विचारला होता. तर असे काही प्रश्न असतात डोक्यामध्ये, त्यामुळे एखादे जर ज्ञान आपल्याला घ्यायचं असेल ते ज्ञान किंवा ते कोणाकडून आपल्याला मिळत आहे, आपण ते कोणाला विचारतो आहे असे प्रश्न न करता आपल्याला जो प्रश्न पडलेला आहे त्या समोरच्या व्यक्तीला विचारावा. त्यामुळे काय होतं की आपल्या प्रश्नाचं उत्तरही मिळून जातं आणि त्याच्यावरती आपल्याला परत आणि थोडंसं खोल ज्ञान मिळत जातं. त्यामुळे एक आहे की कधीही कोणालाही अभ्यासासंदर्भात जर प्रश्न विचारायचा असेल तर बिनधास्त विचारायचे, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत राहायचं. कोणाकडूनही मार्गदर्शन घेताना बिलकुल लाजायचं नाही. आणि आपण आयुष्याच्या शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो. एखादं ज्ञान आपल्याला मिळालं म्हणून आपण गुरुच्या जागी जात नाही किंवा आपली तिथं पर्यंत मला सगळं माहिती आहे अशी पोझिशन येत नाही. त्यामुळे आत्मसात करत राहायचं, नवीन गोष्टी शिकत राहायचं. एमपीएससी किंवा युपीएससी म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये असं आहे की एखादा विषय तुम्हाला जर तो ज्ञात झाला तर तो नेहमी डिस्कस करा तुमच्या दुसऱ्या आपल्या सोबत जो विद्यार्थी ही एक्झाम देत आहे त्याच्यासोबत पण डिस्कस करा. डिस्कस केल्याने काय होतं की आपण जे वाचन केलेलं आहे ते पुढच्यापर्यंत गेलं म्हणजे आपली सेकंड रिव्हिजन होऊन जाते आणि त्या रिव्हिजन मध्ये आपल्याला ते मुद्दे पण लक्षात येत राहतात. माझी गोष्ट सांगायची झाली तर मी SY ला असताना एमपीएससीचा मार्गदर्शन क्लास लावला होता. मी मार्गदर्शन क्लास लावला कारण माझ्या घरामध्ये कोणीही एमपीएससी करत नव्हतं किंवा कोणालाही स्पर्धा परीक्षांबद्दल काही माहिती नव्हती. हा फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देता येतात, त्याला TY नंतर आपण ही एक्झाम देऊ शकतो एवढंच माहिती होतं. पण लकीली माझ्या वडिलांनी मला SY मध्ये आमच्या कराड येथे स्पर्धा परीक्षा केंद्र आहे जीवन पवार सरांचं, तर तिथे मला घेऊन गेले.
आणि त्या वर्षापासून माझी MPSC ची तयारी चालू झाली. म्हणजे 2 वर्ष मी फाउंडेशन कोर्स केला आणि त्याच्यानंतर मी MPSC ची परीक्षा दिली. म्हणजे TY ला असताना मी अपियर केलं आणि लकीली की मी एवढी फोकस झाले होते MPSC च्या परीक्षेमध्ये एक पद मिळवून घेण्यासाठी, एवढं फोकस्ड राहिले होते माझ्या लाईफमध्ये की मी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये PSI परीक्षा क्रॅक केली आणि 2 वर्षामध्ये माझा तो रिझल्ट लागला. माझे प्री मेन्स इंटरव्ह्यू फिजिकल हे सगळं क्लिअर होऊन मी एक PSI झाले होते. तर फोकस्ड म्हणजे महत्वाचं जे सांगायचं होतं की फोकस्ड असणं फार महत्वाचं आहे. शिस्त झालं, आपलं ध्येय झालं, आवड झाली. तर आता ध्येय जेव्हा निश्चित केलं आहे तर त्या ध्येयावरतीच आपण फोकस्ड असायला हवं आहे. त्याच्यासाठी आपण सांगितलं की म्हणजे मी जे काही सांगत आहे त्या सोबत मी पॉझिटिव्ह कसं राहता येईल आणि स्पर्धा परीक्षांची प्रिपरेशन्स कसं करता येईल हे मी सोबत सांगत आहे. कारण MPSC करणारे किंवा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांमध्ये पॉझिटिव्हिटी असणं फार महत्वाचं आहे. हे माझा वैयक्तिक अनुभव आहे. कारण कधी कधी मी अशा केंद्रामध्ये अशीही विद्यार्थी होते की ज्यांचे 1-2 अटेम्प्ट झाले होते. 1-2 अटेम्प्ट झाल्यानंतर अपयश आपण म्हणत राहतो, पण हे अपयश नसते. आपण नेहमी जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला यश प्राप्त नाही होतं त्याच्यामध्ये कमतरता काय राहिली होती तर त्याची पुनरावृत्ती न होता त्याच्यामध्ये आपण सक्सेस कसं करू शकतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये प्लस मायनस पॉइंट असतात, तर मायनस पॉइंट आपण काढून ते प्लस मध्ये कन्वर्ट कसं करू शकतो. किंवा जसं स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश म्हणजे एखादी आपण परीक्षा पास नाही झालो तर ती परीक्षेमध्ये आपली त्रुटी काय राहिल्या होत्या, आपला अभ्यास कुठे कमी पडला होता. तर असं करत करत आपण यशाकडे यायला लागतो. म्हणजे तर याच्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण एक तर फोकस्ड राहायला पाहिजे आहे. फोकस्ड राहणं म्हणजे काय तर आपण म्हटलं की मी हे ध्येय निश्चित केलं, त्याच्यानंतर मी त्याच्यावरती वर्कआउट करायला लागले. जुनी लोक किंवा आपल्या आधीची लोक असं म्हणत की मी ध्येयाने पछाडलं होतं, तर तसंच झालं पाहिजे आहे. आपण ध्येयाने पछाडलं गेलो पाहिजे आहे. आपल्याला इतर कोणतीही गोष्ट न दिसता हा मला हेच बनायचं आहे, मी हेच होणार होतो, मला हाच अभ्यास करायचा आहे, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणतीही गोष्ट दिसायला नाही पाहिजे. म्हणजे म्हणायचं की आपण या याच्यामध्ये फोकस झालो आहे, मला त्या ध्येयानं पछाडलेलं आहे. त्याच्यानंतर मग आपली वाटचाल त्या दिशेने चालू होते ज्या दिशेने आपल्याला जायचं आहे. आपलं ध्येय निश्चिती झालं, आपलं ध्येय निश्चिती झालं त्याच्यानंतर त्याच्यावरती फोकस्ड राहायचं. फोकस म्हणजे शेवटपर्यंत आपण जे ठरवलेलं आहे ते आपल्याला मिळत नाही तोपर्यंत झटत राहायचं, झगडत राहायचं आणि आपण प्रयत्न करत राहायचं. आमच्या वेळेस मी भरत आंधळे सरांचा एक व्हिडिओ पाहिला होता, तो मला नेहमी आठवतो. ते वाक्यही त्यांचं नेहमी आठवतं. त्यांनी सांगितलं होतं की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या व्यक्तीला नेहमी एक गोष्ट सांगत राहायचं आणि सांगतही होते लोक त्यावेळेस की अपयश हे यशाची पहिली पायरी असते, पण स्पर्धा परीक्षांसाठी कदाचित तो जिनाही होऊ शकतो, पण आपण हारायचं नाही, आपण तो जिना चढायची तयारीही ठेवायची. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असे बरेचसे क्षण येतात की ज्याच्यामध्ये त्यांना ते ध्येय गाठताना बरेचसे अडचणी येतात, अडथळे येतात. मग ते आर्थिक असो, मानसिक असो, तर याच्यावरती आपण पर्याय शोधायला हवा. स्वामी विवेकानंद खूप सुंदर गोष्ट सांगतात, म्हणतात की ऑल पॉवर इज विदिन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. का बरं म्हणाले असतील हे? तर मी हा विचार केला की खरंच आहे, जेव्हा आपण स्वतःशी बोलायला लागतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे मला हे सगळं येतंय, मी हे सगळं करू शकतो. म्हणजे जोपर्यंत आपण स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत आपल्याला माहीतच नसतं की माझे प्लस पॉइंट काय आहेत, माझे मायनस पॉइंट काय आहेत आणि ते मायनस पॉइंट मी प्लस पॉइंट मध्ये कसे कन्वर्ट करू शकतो.
हेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांना लागू होतं, कारण एखादा विषय तुमचा वीक पॉइंट आहे का प्लस पॉइंट आहे हे तुम्हाला माहिती असायला हवं, कारण त्याच्यावरती तुम्हाला तेवढा वेळ द्यायचा आहे. हे झालं प्लॅनिंग. मी म्हटल्याप्रमाणे प्लॅनिंगची वेळ येते की सिलेबस माहीत पडलेला आणि आता प्रत्येक दिवसानिशी आपल्याला प्रत्येक विषयाचं प्लॅनिंग करायचं आहे. जसं माझ्या गुरुनी सांगितलं की फक्त एकाच विषयावरती आपण फोकस नाही करायचं. आपल्याला बघायचं आहे की पूर्ण महिनाभर मिळाला असेल किंवा आपल्याला पूर्ण 2 महिने मिळाले असेल तर ह्या 2 महिन्यामध्ये 1 महिन्यामध्ये किंवा आपल्याला 1 आठवडा मिळाला असेल तर त्याच्यामध्ये सगळ्या विषयाचं रिव्हिजन झालं कसं पाहिजे. तर त्याच्यासाठी प्रथम कोणत्या दिवशी किंवा त्या कोणत्या दिवशी कोणता विषय घ्यायचा आहे, त्या विषयाचं कोणता त्यातला सबपार्ट घ्यायचा आहे प्लॅनिंग झालं पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्याच दिवशी सर्व विषय कंप्लीट झाला पाहिजे. विषय एखाद्या विषयाचं आपण वाचन करताना आपल्या स्वतः नोट्स काढायला हव्या आहेत. ह्या नोट्स नंतर खूप फायदेशीर पडतात, कारण आपण जेव्हा स्वतः नोट्स काढतो तर ते आपण काय लिहिलेलं आहे एकदम शॉर्ट आपण काढलेले असतात, त्यामुळे हार्डली 1 तासामध्ये आपण पूर्ण विषय मराठी शब्दात की चाळून काढू शकतो. म्हणजे जस्ट वाचलं की लक्षात येतं हा हे मुद्दे आहेत, अच्छा हा टॉपिक आहे तर हा हे मुद्दे आहेत. तर स्वतःच्या नोट्स काढणं ही खूप महत्वाचं आहे. आणि माझं म्हणणं असं आहे, मी हे फॉलो केलं होतं. जर समजा आज मी इतिहासाचा एक भाग घेतला आहे, त्याच्या मी नोट्स काढल्या आहेत, त्याचा आजचं माझं पूर्ण जे प्लॅनिंग होतं त्याचा विषय मी कंप्लीट केलेला आहे. उद्या मी भूगोल घेणार आहे, तर मी भूगोलाच्या एक 15-20 मिनिटं आधी तो विषय स्टार्ट करण्याआधी मी काल जे काही केलं होतं, मी काल इतिहास केला होता, मी इतिहासाच्या त्या नोट्स जराशा माझ्या डोळ्याखालून घालवणार की जेणेकरून परत मला येस मी इतिहासाचं हे रिवाइज केलं होतं, मग मी परत भूगोलाचं घेणार. आणि असं बरेच जण म्हणतात की आपल्याला 18 तास किंवा 15 तास हा अभ्यास करावा लागतो. येस आपल्याला मेहनत घ्यावी लागते. मी तासावरती नाही जाणार, मी जास्त करून सांगेन की आपल्याला क्वालिटेटिव्ह अभ्यास करायचा आहे, ना की क्वांटिटेटिव्ह. की क्वांटिटी आपण किती केली मी एवढ्या ह्याच्यामध्ये असं, त्याच्यापेक्षा आपण क्वालिटीने किती काम केलं हे फार महत्वाचं आहे. आपल्या क्वालिटीने किती चांगलं वाचन झालं हे महत्वाचं आहे. मग ते तुम्ही 2 तास घेतले असेल, 3 तास घेतले असेल किंवा 4 तास लागले असेल, तर तासाला इथे महत्व नाही आहे. बऱ्याच मुलांनी मला हा प्रश्न विचारला होता की मॅडम तुम्ही किती तास अभ्यास करायचा, तर त्यांच्यासाठी हा प्रश्न उत्तर आहे की किती तासपेक्षा किती चांगल्या प्रकारे आपण अभ्यास केला. मग कदाचित माझ्यासाठी ते 3 तासही पुरेशी असतील किंवा 4 तासही पुरेशी असतील. तर कोणी 15 तास केले म्हणून मी 15 तासच बसलं पाहिजे. काही लोक अशी असतात की जे वेळ घड्याळ लावून ठेवणार की हा चला आज माझा 15 तास अभ्यास झाला आहे. मग अरे पण त्याच्यामध्ये तुझ्या डोक्यामध्ये किती गेलेलं आहे, तुला त्याचं किती आकलन झालेलं आहे, हे फार महत्वाची गोष्ट आहे. तर कोणी काय सांगतंय त्याच्यावरती कितपत विश्वास ठेवायचा आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे कितपत जायचं याचाही विचार आपण करायला पाहिजे आहे. आणि आपण स्पर्धा परीक्षा देतोय म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीवरती डिसिजन घेण्याची एक समज आलेली आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हाच विषय आपल्याला सीसॅट पेपर 2 मध्ये आहे, डिसिजन मेकिंग. म्हणजे आपली एक आकलन शक्ती, एक डिसिजन घेण्याची पॉवर आली पाहिजे, एक समज आपल्याला आली पाहिजे आहे. इथे मी तुम्हाला एक किस्सा सांगेन वीरेंद्र सेहवाग यांचा. एक इंटरव्ह्यू मध्ये मी ऐकलं होतं त्यांचं की ते सचिन तेंडुलकर यांचे खूप मोठे फॅन आहेत. ऑफकोर्स आपण सर्वजण आहेत. ते जेव्हा इंडियाला खेळायच्या आधी सचिन तेंडुलकरांना जेव्हा टीव्हीवरती मॅच खेळताना पाहिजे तेव्हा ते त्यांना फॉलो करायची खूप प्रयत्न करायचे की बॉल आला तर त्यांनी असं शॉट मारला, तर असं जोपर्यंत इंडियासाठी खेळेपर्यंत त्यांनी तेच फॉलो केलं की ते तसं खेळतात ना तर मीही तसंच खेळेन. पण जेव्हा ते इंडियासाठी खेळायला लागल्यानंतर रिअलाइज झालं की सचिन तेंडुलकर हा शॉट खेळण्यामध्ये एकदम परफेक्ट आहेत पण मी तो शॉट खेळू शकत नाही, किंवा त्यांची
खेळायची पद्धत वेगळी आहे, माझी खेळायची पद्धत वेगळी आहे. आणि हे तेव्हा त्यांनी डिसाईड केलं की ते त्यांचा गेम खेळतील, सचिन तेंडुलकर सारखं खेळतील आणि वीरेंद्र सेहवाग हे वीरेंद्र सेहवाग सारखं खेळतील. त्या दिवसापासून वीरेंद्र सेहवाग हा वेगळा माणूस असो, वेगळ्या शैलीसाठी ओळखला जाऊ लागला. हे स्वतः त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं आहे. तर बिलकुल मी याच्यावरती सहमत आहे की काही लोक सांगतात की तू ना इतिहास एकदम भारी कर, किंवा अरे पण तो इतिहास त्याच्यासाठी खूप पॉइंट असेल किंवा तो त्याच्यासाठी आहे तर तो माझ्यासाठी नसेल. पण किंवा त्यानं कोणत्या प्रकारे अभ्यास केला, हा त्याचे जर काही टेक्निक्स टॅक्टिक्स असेल अभ्यास करण्याचं तर ते आपण आत्मसात करू शकतो. पण कधी कधी असं होतं की त्याला जे तो ज्या पद्धतीने नोट्स काढेल किंवा एखाद्याचे नोट्स आपण घेऊन आपण त्याच्यावरती अभ्यास नाही करू शकत आहे, कारण त्या नोट्स त्यानं त्याला जसं समजलेलं आहे किंवा त्याचं आकलन ज्या पद्धतीने झालेलं आहे त्या पद्धतीने त्यानं ते नोट्स काढलेले असतात. त्यामुळे स्वतःचं नोट्स काढणं याच्यावरती भर देणं, कारण ती समज तुमची असणार आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही ते स्वतः लिहिलेले नोट्स डोळ्याखरून घालवता त्यावेळेस तुम्हाला समजते की अच्छा हा आपण हे असे नोट बनवलेले ते अशी संदर्भात आहेत म्हणून. त्यामुळे मी म्हणेन की तुम्ही जे आहात तेच तुम्ही बनून राहा. दुसरं जे काय करतंय त्याला त्याचे इन्स्पिरेशन आपण घेतलं पाहिजे, पण त्याला कॉपी नाही केलं पाहिजे आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून नॉलेज घ्या, पण तो जसा वागतोय, तो जसा अभ्यास करतोय, तो जसं बोलतो आहे त्याच्यापेक्षा आपण स्वतः कसे बोलू, आपण स्वतः अभ्यास कसा करू, आपल्याला काय काय गरजेचं आहे, आपले प्लस मायनस काय आहे, आपल्यासाठी कोणता विषय चांगला आहे, चांगला इन सेन्स आपण कोणत्या विषयात जास्त प्रयत्न करायचे आहेत, आपला विषय कोणता चांगला आहे त्याच्यासाठी, हे कशासाठी, तर याच्यामध्ये आपण टाइम मॅनेजमेंट करू शकतो. जर एखादा सब्जेक्ट आपल्याला व्यवस्थित आत्मसात तर त्या दिवशी आपण असंही करू शकतो, त्या विषयाबरोबर आपण दुसरा असा विषय घेऊ शकतो की ज्याच्यामध्ये मला जास्त अवघड जात आहे. आणि त्याचबरोबर असं सांगेन, जेव्हा आपण हे सब्जेक्ट प्लॅनिंग करतो प्रत्येक दिवशी आपण आहे ना सीसॅटचा हा थोडा अभ्यास करायला हवा. सीसॅट हा असा पेपर आहे की ज्याच्यामध्ये आपण स्कोरिंग करू शकतो आणि स्कोर्सलाच तर इकडे महत्व आहे की तुम्ही सीसॅट वरती प्रॉपर जर प्लॅनिंग केलं आणि त्याच्यावरती तुम्ही जास्त मेहनत घेतली तर नक्कीच तुमचे स्कोर्स वाढू शकतात आणि तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स तुम्ही पास होऊ शकता. तर मी वीरेंद्र सेहवागांचं एक उत्तर सांगितलं, एक्झाम्पल सांगितलं. त्याचबरोबर मी सांगितलं की इम्प्रेस आणि एक्सप्रेस मध्ये कसं फरक असतो ते, की आपण बऱ्याच वेळा नाही का दुसऱ्याला इम्प्रेस करण्याच्या नादामध्ये स्वतः जे आहेत स्वतःला एक्सप्रेस करण्याला राहून जातो. अमिताभ बच्चन यांचं उदाहरण तर सर्वांना माहित असेल. मी मुद्दामून इथे सांगत आहे, बरेचसे प्रश्न पण येत आहेत तर मी त्या प्रश्नांकडे परत जाईन. पण जे आता मी सांगत आहे ते थोडंसं थांबवेन, मग प्रश्नांकडे जाईन आणि पुन्हा एकदा आपण हा विषय घेऊन बोलूयात. तर अमिताभ बच्चन यांचं उदाहरण आपण पाहिलं असाल किंवा ऐकलंही असेल की त्यांनी सर्वात प्रथम ऑल इंडिया रेडिओला नोकरीसाठी अप्लाय केलं होतं आणि त्यांचा जो हेवी आवाज आहे त्या भारी आवाजामुळे त्यांना ती नोकरी रिजेक्ट केली होती. म्हणजे हे त्यांचं अपयश आपण म्हणू शकतो. पण ते तिथे थांबले नाहीत. त्यांनी त्याच्यामध्ये फाइंड आउट केलं की काय चुकतं आहे आणि नंतर आपण बघत आहेत की आज ही इज अ मिलेनियम सुपरस्टार. म्हणजे आपण असं आपल्यातले आपण स्वतःला ओळखणं किती गरजेचं आहे किंवा आपण योग्य ठिकाणी एक्सप्रेस होणं किती महत्वाचं आहे. एमपीएससी किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये एक्सप्रेस होणं कुठे महत्वाचं आहे तर इंटरव्ह्यूच्या टाइमला. असं मी म्हणते कारण तिथे आपण बऱ्याच वेळा असं तयारी करून गेलेलो असतो की हा प्रश्न आला की आपण असं उत्तर द्यायचं, हे प्रश्न आला की हा उत्तर द्यायचा आहे. त्याच्यापेक्षा आपण अशी प्रिपरेशन करायला पाहिजे ना की कोणताही प्रश्न आला तरी आपण जे होतो किंवा आपण जे आहे त्याच्यावरती कोणताही बनावटपणा न आणता एकदम सच्चाईने एकदम जे आपल्याला एक्सप्रेस करायचं आहे व्यवस्थित ते आपण तिकडे एक्सप्रेस करायला हवं. तर हा असा
एक आपण इंटरव्ह्यू पर्यंत येऊन पोचलेलो आहे. बऱ्याच जणांचे प्रश्न पण आहे त्याच्यामध्ये. तर आपण पहिला त्या प्रश्नांकडे जाऊयात आणि पुन्हा एकदा मी येणार आहे याच्याकडेच, पॉझिटिव्हिटी आणि स्पर्धा परीक्षांमध्ये आपण काय करू शकतो. तर कोणाचे काय प्रश्न जरी असतील तर ते याच्यामध्ये आपण विचारू शकता. विनोद चव्हाण, तुमचा एक असा प्रश्न आहे की आपण पुन्हा राज्यसेवा परीक्षा द्यावी व पुन्हा DYSP किंवा डेप्युटी कलेक्टर असे व्हावे वाटते का या वळणावर? हो, नक्कीच वाटत आहे. आणि तसं माझं वयही आहे आणि प्रयत्नही उमेद ठेवलेली आहे मी. तर पाहूयात पुढच्या काही वर्षांमध्ये जर तशी न्यूज तुमच्या कानावर आली की मी DYSP झाली आहे तर होऊ शकतं. मार्गदर्शन फार चांगले आहे. ठीक आहे, पण तुम्हाला जर काय प्रश्न असतील तर तुम्ही याच्यावरती नक्की प्रश्न विचारू शकता. श्याम निंबेकर, आपला असा प्रश्न आहे की तुम्ही माझ्या मुलांना गाईड करू शकता का? हो, नक्कीच करू शकते. आपण आपला मोबाईल नंबर शेअर केलेला आहे, तर आपण माझ्याबरोबर फेसबुकद्वारेही आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि मी नक्कीच त्यांना मार्गदर्शन करेन आणि मला करायलाही खूप आवडेल. स्पर्धा परीक्षेसाठी कोचिंग क्लास लावावाच लागतो का? तर माझं उत्तर आहे की नाही. जर तुम्हाला तुमच्याकडे जर योग्य असं मार्गदर्शन करणारं कोणी असेल तर काही गरज नाही आहे. पण जर तुमच्याकडे मार्गदर्शन कोणी करणारं नसेल, एका परीक्षेची जर पूर्ण माहिती घ्यायची असेल तर कोचिंग क्लास लावला तर त्याच्यातून आपल्याला योग्य असं मार्गदर्शन मिळते. मी स्वतः लावलं होतं कारण माझ्याकडे असं कोणी मार्गदर्शन करणारे नव्हते, म्हणून त्याच्यातून मला आयडिया येत गेली की स्पर्धा परीक्षा नेमकी काय आहे, कशी द्यावी लागते, कधी द्यावी लागते, त्याचे सिलेबस काय असतो, त्याच्यासाठी अभ्यास कसा करावा लागतो, सुरुवात कुठून करावी लागते, असे बरेचसे प्रश्न होते. ते माझे मार्गदर्शन क्लासमध्ये दूर झाले. MPSC साठी वयाची अट आहे का? हो, अट आहे. मी तेच सांगितलं, आपण जे परीक्षा देतो त्याचे आपल्याला सगळं जी माहिती असते, पात्रता, शैक्षणिक दृष्ट्या किंवा शारीरिक दृष्ट्या सगळी आपल्याला वेबसाईटवरती अवेलेबल असते. आणि MPSC साठी वयाची अट आहे. ओपन कॅटेगरीसाठी ती 38 वयापर्यंत आपण MPSC देऊ शकतो. फजाला ढोबळे, तुमचा प्रश्न मला समजलेला नाहीये. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की गरीब मुलांसाठी मी गायडन्स देऊ शकते का? तर हो, नक्कीच. मी गरीब किंवा श्रीमंत असा कुठलाही भेदभाव करत नाहीये. स्टुडंट असतात आणि तुमच्या माहितीसाठी मी असे बरेच वर्कशॉप्स घेतलेले आहेत किंवा माझे सेशन्स मी ठेवलेले होते स्टुडंटसाठी, स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा, किंवा मुलींसाठी खास करून सेल्फ डिफेन्स किंवा स्वतःची सेफ्टी बाबत. तर गायडन्स हा सर्वांसाठी मी देतच आहे. सुशील सतीश जाधव, तुमचा प्रश्न आहे की तुमचे आयडॉल कोण आहेत? तर जर खात्यात विचारले तर नक्कीच मी किरण बेदी मॅमना माझा आदर्श ठेवूनच मी या खात्यात आलेले आहेत. त्यांच्याबद्दल बरेच चांगल्या गोष्टी मी ऐकल्या होत्या. त्यांचं आणि पहिली महिला म्हणून सुद्धा त्यांचं जे कौतुक केलं गेलं होतं, तर त्या ह्याने मी खूप भारावून गेले होते आणि त्यांनाच मी माझं आदर्श मानून मी या खात्यात आलेली आहे. रमेश बाणकर, आपण विचारलेला प्रश्न असा आहे की गोरगरिबांच्या खेडेगावात अजून पाहिजे तसे मार्गदर्शन नाही, मुलांना मार्गदर्शन करू शकाल का मॅडम? तर नक्कीच मी करेन, माझी काहीच हरकत नाही आहे आणि आपण बोलता ते योग्य आहे. पण खेडेगावात जर विचार करायचा झाला तर माझं असं म्हणणं आहे की 10वी
ला किंवा 11वी-12वी जे गावाकडे जे कॉलेजेस आहेत तिथे थोडंसं कॉलेजेसमधून MPSCच्या बद्दल किंवा स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती दिली गेली पाहिजे आहे, तर मुलांना त्याची आयडिया येते. पण आता असं वाटतं आहे की लोकांनी याच्यावरून मला एक किस्सा आठवला. माझे वडील किंवा गावाकडे आपण नेहमी असं ऐकलं होतं, तसं माझं मूळ गाव आहे पुंदी, जिल्हा सांगली, तर एकदम खेडेगाव. तर तिकडे लोक ना नेहमी बोलायचे की फौजदार फौजदार. तर पहिला प्रश्न पडलेला की नक्की फौजदार आणि PSI याच्यामध्ये फरक काय आहे. म्हणजे एवढं शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा मला फौजदार आणि PSI हे दोन्ही एकच पद आहेत याची समज नव्हते. तर असं होऊ शकतं. पण मी आता असं म्हणेन की खेडेगावात वगैरे पर्यंत MPSC किंवा स्पर्धा परीक्षा पोचलेल्या आहेत. हा, त्यांना मार्गदर्शनाचा मार्ग तेवढा म्हणावं तसा नाही आहे. पण गावांच्या आजूबाजूला एक अशा अंतरावरती खूप चांगले चांगले मार्गदर्शन केंद्र उभारलेली आहेत. आणि हल्ली इंटरनेट थ्रू किंवा आता सर्वांकडे मोबाईल पोचलेले आहेत, आपल्या गावागावांपर्यंत मोबाईल पोचलेले आहेत, स्मार्टफोन आहेत. तर त्याच्यावरती लाईव्ह सेशन्स काइंड ऑफ किंवा कोणाचे व्हिडिओज वगैरे अवेलेबल आहेत, त्यामुळे योग्य असं मार्गदर्शन मिळते. पण आपण मार्गदर्शन करू शकतो, काही हरकत नाहीये. MPSC साठी ग्राउंड कशा प्रकारे असते, मला हा प्रश्न समजला नाहीये. MPSC साठी याच्यामध्ये फक्त PSI साठी ग्राउंड असतं. जर माझा प्रश्नाचा समज जर योग्य असेल तर ग्राउंड म्हणजे तुम्हाला विचारायचं असेल की फिजिकल काय करावं लागतं वगैरे. तर PSI साठी मुलींसाठी आणि त्यापैकी आपला प्रश्न असल्यामुळे मी मुलींसाठी सांगेन की फिजिकलसाठी आपल्याला एक 3 किलोमीटर वॉकिंग असते, 200 मीटर रनिंग असतं, शॉर्टपुट थ्रो असतो आणि हे 3 आपल्याला असते. तर एवढीच फक्त तयारी आपल्याला करावी लागते, एक रनिंग, वॉकिंग आणि शॉर्टपुट थ्रोची. इंटरव्ह्यूची तयारी कशी करावी आणि त्यावेळी आपल्या मनाला आपण कसे समजवावे. ओके, हे बघा, इंटरव्ह्यू म्हणजे काय असतंय की आपण आतापर्यंत जे काही केलेलं आहे त्याच्याच बाबत किंवा आपला जो रिझ्युमी असतो त्याच्यावरती जास्त करून प्रश्न विचारले जातात. आणि साधारणतः जे काही जनरल प्रश्न असतात त्याच्यावरती असतो आणि ते आपल्यावरती डिपेंडेड असतात की आपण ज्या प्रकारे उत्तर देत आहोत त्याच्यावरती पुढील पॅनलकडून प्रतिप्रश्न येत असतो. मनाला म्हणजे काय, मेन म्हणजे आहे की आपण खूप स्टेबल राहायला पाहिजे आहे. कोणताही प्रश्न आला तर त्या प्रश्नाने आपण चलबिचल नाही झालेले पाहिजे. आपली बॉडी लँग्वेज इतकी कॉन्फिडंट असायला पाहिजे आहे की पुढच्यालाही प्रश्न विचारताना ती जाणवली पाहिजे की येस, ही इज व्हेरी कॉन्फिडंट कॅन्डिडेट. आणि तिथून आल्यापासून, एंटर केल्यापासून ते तिथून आपला इंटरव्ह्यू संपून परत जाईपर्यंत आपली स्टार्ट टू एंड बॉडी लँग्वेज एकदम कॉन्फिडंटच ठेवायला हवी. आणि हे फार महत्वाचं आहे. फक्त इंटरव्ह्यू आहे इथे नाही, पण प्रत्येक गोष्टीमध्ये कॉन्फिडन्स हा जास्त मॅटर करतो. तो तुम्हाला इतरांपासून वेगळा नक्कीच बनवतो. कशा प्रकारे आपण गाईड करणार आणि त्यासाठी स्टुडंट्सला कुठे यावं लागेल व रजिस्टर करावे लागेल, एनी कॉन्टॅक्ट पर्सन और नंबर, कशा प्रकारे करणार, तर हे डिपेंडेड राहणार आहे की तुम्हाला तुमचे मुलांसाठी मार्गदर्शन कुठे घ्यायचं आहे. जर ते पुण्यामध्ये असेल, पुण्याच्या आसपास असेल तर येस, मी पर्सनली येऊन करू शकते. इवन बाहेर जरी कुठे असेल तरी मी पर्सनली येऊन करू शकते. किंवा जर तुम्हाला लाईव्ह सेशन्स कंडक्ट करायचे असतील तर आपण लाईव्ह सेशन सुद्धा आपण कंडक्ट करू शकतो. FB थ्रू आहेत किंवा इंस्टाग्राम थ्रू आहे किंवा झूम मीटिंग्स द्वारे आहेत. जे काय आपल्याकडे ऍप्लिकेशन्स अवेलेबल आहेत त्याप्रमाणे आपण करू शकतो. त्याच्यासाठी तुम्ही मला फेसबुकवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तिथून आपण पर्सनल नंबर देऊन नंतर कॉन्टॅक्ट करता येईल. तुम्हाला PSIच व्हावं वाटते
वाटले होते का? तर येस, म्हणूनच मी त्याची तयारी चालू केली होती आणि त्या पद्धतीतच माझं सगळं वाटचाल पुढे चालू होता. तर आपण प्रश्नांकडे परत येऊयात. त्याचबरोबर आता आपलं बोलणं चालू होतं, आपण इथे थांबवलं होतं, अमिताभ बच्चन यांचं उदाहरण घेऊन थांबवलं होतं. पण की आपण व्यक्त झालं पाहिजे आहे आणि ते जर प्रॉपर ठिकाणी, प्रॉपर वेळी आणि व्यवस्थित जर आपण स्वतःला एक्सप्रेस करू शकलो तर ते एक आपलं एक अचीवमेंटच आहे. आता काही लोकांचे असे प्रश्न असतात की जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आपण तयारी करतो तर मेन्स करावं, मेन्सची तयारी कशी करावी, जर दोन हे बघा, प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतंच, पण ते उत्तर कसं आहे हे आपल्याला शोधावं लागतं. 2 महिने आपल्या हातात आहेत, किंवा काही असे कॅन्डिडेट्स मी पाहिलेले आहेत, काही असे विद्यार्थी मी पाहिले आहेत की त्यांनी फक्त 1 महिन्यामध्ये प्री करून लगेच राहिलेल्या 2 महिन्यामध्ये त्यांचा मेन्स कव्हर करून एखादी पोस्ट अचीव्ह केलेली आहे. कसं शक्य आहे? मी म्हटलं ना, प्लॅनिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि नेहमी डेडिकेट आणि डिवोशन तर पाहिजेलच आहे. की जर ठरवलंय आणि निश्चित केलेलं वर्क किंवा निश्चित केलेला आपला सिलेबस हा त्या दिवशी झालाच पाहिजे. अशा काही गोष्टी येतात, कारण काय सिच्युएशन आपल्या हातात नसतात की एखाद्या दिवशी आपल्याला ते करणं शक्य नाही होत. मग आपण दुसऱ्या दिवशी पहिल्याचा आदल्या दिवशीचा पण सिलेबस आणि नेक्स्ट डे आपण ठरवलेला सिलेबस हा एकदम कव्हर झाला पाहिजे याची आपण खात्री केली पाहिजे आहे. म्हणजे इतकं प्रॉपर प्लॅनिंग झालं पाहिजे आहे. आणि त्याचबरोबर म्हटलं की मेन्स करावं की प्री करावं, प्रीचा अभ्यास केला तर मेन्सचा अभ्यास राहून जाईल, असं बरेचसे प्रश्न डोक्यामध्ये येतात. तर मी म्हटल्याप्रमाणे जर आपण सिलेबस डोळ्याकडून घालवला असाल तर आपल्याला असं लक्षात येईल की प्रीसाठी जेव्हा आपण अभ्यास करतो आपण त्यातला बराचसा पर्सेंट हा आपण मेन्सच्या सिलेबसला कव्हर केलेला असतो. मग आपल्याला नक्की हेच पाहायचं आहे की जेव्हा आपण इतिहास घेतो तर इतिहासामध्ये आपण 40% हा मेन्सचा अभ्यास कव्हर करत असतो. त्याच्यानंतर भूगोल आलं, जे की आपण प्रीला पण अभ्यास करणार आहे आणि मेन्सला पण अभ्यास करणार आहे. त्याच्यानंतर आपलं राज्यशास्त्र आलं, ते पण आपण प्रीला पण करणार आहे, त्याचा काही सिलेबस आपल्याला मेन्समध्ये पण आहे. तर अशा प्रकारे जेव्हा आपण पूर्ण डिटेल सिलेबस डोळ्याकडून घालवल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की बराचसा आपण मेन्सचा अभ्यास हा प्री मध्ये कव्हर करू शकतो. थोडे काही असे मला वाटतं पेपर 3 आणि पेपर 4चे असे पार्ट आहेत की जे आपण प्री मध्ये कव्हर नाही करत, ते आपण नंतर कव्हर करू शकतो. त्याचबरोबर मेन्स मध्ये जेव्हा इंग्लिश मराठी हा सब्जेक्ट येतात तेही आपण करू शकतो, कारण इंग्लिश मराठी हे आपण आपल्या पहिलीपासून ते शिकत आलेलं असतं. ग्रामर किंवा त्याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन्स असतात, ते सगळं आपण त्याच्यामध्ये कव्हर करत आलेलं असतो. त्यामुळे इंग्लिश मराठीसाठी पण आपल्याला एवढा वेळ मिळू शकतो की आपण एक रिव्हिजन मारून आपण मेन्सची तयारी करू शकतो. फक्त विषय राहतो ते बाकीचे 4 पेपर्ससाठी, पण त्यातलाही काही भाग आपण प्री मेन्ससाठी तयार केलेले, प्रीसाठी आपण तयारीत असतो. त्यामुळे जर व्यवस्थित हे सगळं आपण जर मांडणी केली, व्यवस्थित आपण त्याचं आकलन करून घेतलं आणि त्याच्याप्रमाणे आपण त्याचं वर्कआउट केलं तर नक्कीच तुमचा प्री आणि मेन्सचा अभ्यास पूर्ण होऊ शकतो. आणि अडचणी अडथळे हे तर येत राहतात. बऱ्याच मुलांचं असं म्हणणं असतं की गावाकडे वगैरे, तर मीही जास्त काय असं मोठ्याशा शहरात वगैरे नव्हते, मी पण कराडमधून आले, माझे वडील एक शेतकरी घरातले, त्यामुळे अडचणी या प्रत्येकाला असतातच. आणि अडचण किंवा संघर्ष केल्याशिवाय कोणीही उच्च पदावरती जात नाही, हे माझं म्हणणं आहे. आणि हे आपण एक्सेप्ट करून चाललं पाहिजे. येणारी परिस्थिती ही का आली याच्यापेक्षा ओके ही परिस्थिती आली तर याच्यावरती आपण तोंड देऊन पुढे कसं जाऊ शकतो हे फार महत्वाचं आहे. हे आपल्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावरती लागू पडतं. कारण फक्त एमपीएससी आहे म्हणून आपण असं बनलं पाहिजे नाही. आपण आयुष्यामध्ये आपल्यासमोर बरेच असे अडचणी अडथळे येत राहतात.
तर त्याच्यामध्ये आपण कसं आपल्याला सावरलं पाहिजे, कसं आपण याच्यातून पर्याय शोधला पाहिजे. तर हेच म्हणजे काय येतं की आपण एक पॉझिटिव्ह थिंकिंग केलं पाहिजे. एक नेहमी आपण कसं असतं ना, दिवसभरामध्ये इतके विचार करतो. मी सांगेन की तुम्ही एक दिवस असं बसा निवांत आणि आपण दिवसभरात किती विचार केले, कोणते कोणते केले, जर याचा जर सर्वे केला किंवा आपण जर याच्यावरती विचार केला तर असं समजतं की वायफळ असा भरपूर विचार आपण केलेला असतो, जे आपल्या ध्येयाकडे जाणार आहे किंवा मला पुढे हे अचीव करायचं आहे त्या दृष्टीने आपण विचार काहीच केलेला नसतो. आज ह्याने मला काय बोललं किंवा त्याने मला काय बोललं किंवा हे मला करताच नाही आलं, ते मला करताच नाही, असं निगेटिव्ह थिंकिंग जे असतं त्याच्यामध्येच आपण गुरफटत राहतो, त्याच्याच भोवती आपण फिरत राहतो आणि तेच विचार आपण करत राहतो. मग हेच विचार नेमकं आपल्याला बाहेर काढायचे आहेत आणि आपल्याला एक परिस्थिती आली त्याच्यात आपण तोंड कसं देणार आहे, त्याच्यावरती मात कशी करणार आहे याचा विचार आपण करून त्या परिस्थितीतून बाहेर पडायला पाहिजे आहे. मी माझं स्वतःचं उदाहरण याच्यासाठी देईन की घरात आम्ही 3 भावंड, वडील शेतकरी आणि ते हे पण होते MSCB मध्ये एक कामगार म्हणून काम करत होते. तर याचा अंदाज आला असेल की आर्थिक परिस्थिती आपण कशी, तर जेमतेम 2 वेळचं जेवण, आमचं शिक्षण हे फक्त योग्य प्रकार. पण त्याच्या व्यतिरिक्त जर मला काय करायचं होतं तर त्याच्यासाठी मला आर्थिक दृष्ट्या विचार करायचा होता. SY ला होते, MPSC ची तयारी करते आहेत, आपल्याला अंदाज आहे आपला खर्च इतर ठिकाणी नाही गेला तरी आपल्याला पुस्तकांसाठी हा खर्च करावा लागतो. तर ते कसं करायचं होतं, त्याचबरोबर माझं रेग्युलर कॉलेजिंग चालू होतं तर त्याचाही अभ्यास मला करायचा होता, त्याच्यासाठी खर्च करायचा. तर याच्यातून मी मार्ग काय काढला, तर मी स्वतः किंवा आई वडिलांवरती अवलंबून न राहता की आर्थिकदृष्ट्या जर वडिलांवरती मला जर अवलंबून नाही राहायचं आहे तर मला याच्यातून पर्याय काढायचा होता. तर मी याच्यातून असा पर्याय काढलाय की मी मुलांची शिकवणी घेऊ शकते आणि त्या शिकवणीमधून थोडेसे पैसे मिळवता येतील मला आणि ते पैसे मी माझ्या शिक्षणावरती खर्च करू शकते. तर पर्याय हा सर्वांना असतो. बऱ्याच मुलींचे असे प्रश्न असतात की घरामध्ये असं आहे, घरामध्ये तसं आहे. तर हे बघा, एखादी गोष्ट जर तुमच्या समोर असेल, तो प्रश्न तुमच्या समोर असेल तर तो सर्वात चांगल्या प्रकारे फक्त तुम्हीच हाताळू शकता. तुमच्या आयुष्याचा प्रश्न असतो, त्याच्यात तुम्हाला तोंड द्यायचं असेल, एका क्षणापुरतं कोणीतरी तुमच्यासाठी उभं राहील, पण आयुष्यभरासाठी तुम्हीच तुमच्यासाठी उभारणार आहात. त्यामुळे स्वतः पर्याय काढायला शिका. हा, तुम्ही त्याचे सोल्युशन्स इतर ठिकाणी मागू शकता की असं अशी जर परिस्थिती असेल तर मी याच्यातून कसं बाहेर पडू. तर सल्ले देणारे अनेक सापडतात तुम्हाला, काही वाईट सल्ले, चांगले सल्ले, असे बरेचसे लोक सांगतात. आपण तेवढे विचारवंत आहेत की सांगितलेले सल्ले, म्हणजे म्हणतात ना की ऐकावे जनाचे पण करावे मनाचे. हा, त्यांनी सांगितलेला सल्ला कोणता योग्य वाटतो आहे, तो तुम्हाला यशापर्यंत, तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर काढू शकतो का, याचा विचार तुम्ही करायचा आहे आणि तुम्ही लढायचं आहे. कसं आहे ना, तुमची लढाई ही तुम्हीच लढली पाहिजे. त्याच्यासाठी हा एका क्षणापुरतं येईल कोणी तर तुमच्या मदतीला, पण आयुष्यभर तो तुमच्यासाठी नाही टिकणार आहे. ती व्यक्ती फक्त त्या क्षणापुरत्या एवढा विचार करून आयुष्यभर कसं तुम्ही लढायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि एकदा जेव्हा आपल्या हातात यश पडतं ना, तेव्हा आपल्याला कशाची चिंता करायची नसते. तर तुम्हाला निसर्गाला पण म्हणजे कसं आहे ना, आपण एवढे माणूस आहेत, आपण एवढे विचार करू शकतो, एवढं करतो, आपल्याला साध्या साध्या आपल्या आजूबाजू असलेल्या गोष्टी सुद्धा बऱ्याच काही शिकवून जातात, पण आपलं लक्ष त्याच्याकडे नसतं कधी. निसर्ग सुद्धा त्याला नको असलेली गोष्टी तो आशा टाकून टाकतो. झाडाला कधी बघितलं असेल, मस्त फुलतं ते झाड, पण काही वर्षानंतर, काही दिवसानंतर त्याच्याकडे अशी कोमजलेली पानं फुटतात त्याला, किंवा ते पिवळी झालेली पानं, तो स्वतःहून ती पानं झडून टाकतो. म्हणजे त्याला समजतं आहे की हे माझ्यासाठी जर चांगलं नाही आहे आणि हे मला नको आहे, तर तो त्याच्या फांदीवरून ते पानं कमी करून टाकतो. तर आपल्याला का नाही समजत आहे की ज्या गोष्टी, जे विचार माझ्या मानसिक दृष्ट्या किंवा माझ्या शारीरिक दृष्ट्या किंवा माझ्या यशामध्ये त्या अडथळा निर्माण करू शकतात, तर त्या मी अशाच काढून टाकल्या पाहिजे आहेत. आणि फक्त
जे माझ्यासाठी पोषक आहे, जे माझ्या यशासाठी पोषक आहे, जे माझ्या मानसिकदृष्ट्या पोषक आहे, त्या गोष्टी मी सोबत घेतल्या पाहिजे आहेत, त्याच गोष्टी मी घेऊन पुढे चाललं पाहिजे आहे. साप सुद्धा त्याची कातडी तो काही वर्षानंतर घालून टाकतो आणि नवीन कातडी घेऊन तो पुढे वाटचाल करतो. तर जर निसर्गाला हा सिद्धांत माहिती आहे की निगेटिव्हिटी आपल्यामध्ये ठेवायची नाहीये, निगेटिव्हिटी ती अशी बाहेर आपल्यामधून टाकली पाहिजे आहे, पॉझिटिव्ह लोक आपण आपल्याकडे अट्रॅक्ट केली पाहिजे आहे, त्याच्यासाठी आपण चांगलं पॉझिटिव्ह बोललं पाहिजे आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं मानसिक किंवा शारीरिक दृष्ट्या प्रगती करू शकता. तुमचा यशामध्ये पण जेव्हा पॉझिटिव्हिटी तुम्ही ठेवता तर यशामध्ये त्याचा खूप मोठा हातभार लागतो. तर असंच मला वाटते की तुम्ही तुमच्या यशाकडे चांगल्या प्रकारे वाटचाल करावी. मी जे सांगितलंय त्याचं तुम्ही आकलन करावं, ते योग्य आहे की नाही याच्यावरती विचार करावा आणि जे नक्कीच तुमच्यासाठी योग्य आहे ते तुम्ही तुमच्या सोबत घेऊन पुढे चालावा. तर राज्यसेवेची तारीखही डिक्लेअर झालेली आहे. तर मला असं वाटते की आता ध्येय पण निश्चित झालेलं आहे बऱ्याच लोकांचं. तर टार्गेट डिसाइडेड आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही योग्य प्रकारे वाटचाल करावी. सांगितल्याप्रमाणे मार्केटमध्ये बरेचसे पुस्तकं पण अवेलेबल आहेत. तर सध्याच्या दृष्टीने थोडंसं बाहेर पडणं अवघड आहे, पण आता लॉकडाऊन उठल्यामुळे परिस्थिती थोडीशी नॉर्मल आहे. तुम्ही बाहेर जाऊ शकता, तुम्हाला हवे ती पुस्तकं तुम्ही मार्केटमधून घेऊ शकता. सर्वात महत्त्वाचं CSAT परीक्षेचा अभ्यास खूप चांगला, पेपरचा अभ्यास तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करा. त्याच्यामध्ये सातत्य ठेवा, रोज त्याचा सराव झाला पाहिजे आहे. प्रश्न कुठे चुकतात, उत्तर आपण काय लिहिली होती याच्यावरती तुम्ही विचार करा आणि परत तो पेपर सोडवताना तीच चूक होणार नाही याचीही तुम्ही दक्षता घ्या की हा मी मागच्या पेपर जेव्हा हा पेपर सोडवला होता त्याच्यामध्ये माझ्या ह्या चुका झाल्या होत्या, तर ह्या चुका मी पुढे करणार नाही. तर चुकाची पुनरावृत्ती झाली तर मला नाही वाटत मग त्याच्यात तुम्ही काही अभ्यास केला असेल. ते चुका जी पहिल्या पेपरमध्ये चूक झाली तोच पेपर जेव्हा दुसऱ्यांदा सोडवत होता ती चूक नाही झाली पाहिजे याचं तुम्ही हे घेतली पाहिजे, खबरदारी घेतली पाहिजे आहे. आणि पेपर्स सतत सराव झाला पाहिजे आहे. आणि नक्कीच तुम्ही जर स्पर्धा परीक्षा देणार असेल किंवा पुढच्या कोणत्याही परीक्षा देणार असाल तर त्या परीक्षांमध्ये तुमचं यश हे येणारच आहेत. आपण काही प्रश्न आहेत किंवा काही लोकांना बोलायचं असेल तर आपण त्या प्रश्नांची उत्तरं देऊयात आणि त्याच्यानंतर मग मी हे सेशन संपलं असंही करून मी तुमचा निरोप घेईन. संकेत बनसोडे, UPSC ची तयारी कशी करावी, कशी करू. तर मी आत्ता या सेशन मध्ये तेच सांगितलेलं आहे की एक शॉर्ट तुम्हाला सांगून देईन की सर्वात प्रथम तुम्ही तुमचा सिलेबस जाणून घ्या. सिलेबस नंतर त्याच्यावरती 1-2-3 दिवस तर तुम्ही फक्त सिलेबसच तुमच्या डोळ्याखालून घालवून घ्या. आणि एकदा जर सिलेबस फिक्स झाला की त्याच्यानुसार तुम्ही नेक्स्ट डे पासून प्लॅनिंग करू शकता की कसा अभ्यास कुठून चालू करायचा आहे, कुठला सब्जेक्ट घ्यायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं करंट अफेअर्सचे रोजच्या रोज वाचन झालं पाहिजे. त्याच्यासाठी पेपर इज द बेस्ट ऑप्शन. पेपर वाचन झालं पाहिजे आहे. आणि त्याचबरोबर पेपर 2च्या CSATचा सराव हा रोजच्या रोज झाला पाहिजे आहे. आणि मायक्रो नोट्स काढले पाहिजे आहेत. तर हेच आहे, UPSC ची तयारी करताना सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे. मयूर रामबडे आपण म्हटलेलं आहे जर परीक्षेची तयारी करताना जर मी केलेल्या मार्गदर्शनामुळे जर तुम्हाला ऊर्जा भेटली तर नक्कीच मला खूप आनंद वाटेल की माझ्याकडून काहीतरी इन्स्पिरेशन मिळालं असेल आपल्याला आणि आपल्या यशामध्ये माझा एक छोटासा वाटा असेल तर मला खूप छान वाटेल. तर ऑल द बेस्ट फॉर यू. सद्दिक हुसेन, थँक यू सो मच.
कोमल मोरे आपण बोलला त्याप्रमाणे ते सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की 60,000 विचार आपल्या डोक्यामध्ये येतात, पण 60,000 विचारामध्ये आपल्याला उपयोगी पडतील असे किती विचार असतील याचा आपण विचार करायला हवं. आणि फक्त तसेच पॉझिटिव्ह विचार घेऊनच आपल्याला रोजचा दिवस किंवा येणारे दिवस आपल्याला पॉझिटिव्ह विचारानेच घालवले पाहिजे आहेत. इंग्लिश कम्युनिकेशन कसं चांगलं करावं लागेल, तर इंग्लिश कम्युनिकेशनसाठी आपल्याकडे चांगली व्होकॅब्लरी असायला पाहिजे आहे. ग्रामर पर्सनल माझं मत आहे की व्होकॅब्लरी चांगली असेल तर कम्युनिकेशन करायला काहीच अडचण येत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं असं जेव्हा आम्ही कराडला वगैरे मी शिक्षण घेताना असं जाणवलं होतं की इंग्लिशमध्ये बोलताना ना आपण खूप कचरतो. आपल्याला वाटतं की माझं इंग्लिश चुकलेलं आहे. मग हेच पहिला मनातली भीती पहिला काढायला हवी. जर तुम्ही प्रयत्न कराल तर तुम्हाला समजेल की तुमचं चुकतंय कुठे. तर चांगलं इंग्लिश पुस्तकं वाचायला घ्या. कोणाला चांगलं इंग्लिश बोलता येत असेल तर त्याच्यासोबत इंग्लिश बोलण्याचा सराव करा. व्होकॅब्युलरी वाढली की आपला एक कॉन्फिडन्स वाढतो आणि आपण खूप चांगल्या प्रकारे इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करू शकतो. मला वाटतं बऱ्याच जणांची आपण प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. तर आता मी तुमची रजा घ्यायला काहीच हरकत नाही आहे. पण कोणालाही काही अडचण असेल तर माझा फेसबुक पेजवरती किंवा मेसेंजरमध्ये तुम्ही मला तुमची अडचण सांगू शकाल आणि त्याचा मी जेवढं प्रयत्न करू शकेन तेवढं तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन मी. पुस्तक कसं वाचू हे मी नाही सांगू शकत आहे. पुस्तक कोणतं वाचू हे आपण बोलू शकतो. पुस्तक कसं वाचायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे आहे. आणि त्याच्यात सिद्धार्थ ढुमरे, आपण माझे आभार मानत आहात, पण मीच आपले आभार मानते की आपण ही मला संधी दिलेली आहे. जे गरीब गरजू विद्यार्थी जे क्लास अफोर्ड करू शकत नाही आणि ज्यांच्याकडे मार्गदर्शन करण्यासाठी कोणी व्यक्ती नाही, त्याला तुम्ही कोणते बुक्स आणि कोणता सिलेबस सजेस्ट करा. हे बघा, सिलेबस मी नाही सजेस्ट करू शकत. सिलेबस जो आहे तो आपल्याला फॉलो करायचा आहे. एमपीएससीने तो डिक्लेअर केलेला आहे. एमपीएससीच्या वेबसाईटवरती तो असतो अवेलेबल. तर जर खास करून त्यांना स्पर्धा परीक्षांसंदर्भातच असेल तर. आणि बुक्स म्हणाल तर आपल्या इकडे भरपूर असे पुस्तकं आहेत जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. पण त्यातल्या त्यात जर मी सजेस्ट करायचं म्हटलं तर मी ज्ञानदीप, दीपस्तंभ आणि रंजन कोळंबे सरांचं पुस्तक, देसले सरांची पुस्तकं मी नक्कीच आपल्याला सजेस्ट करेन. तर हे पुस्तकं मराठी लँग्वेज समजण्यात आणि त्यांनी अभ्यास करून ही पुस्तकं लिहिली आहेत. तर आपल्यासाठी त्याचं आकलन करणं फार सोपं होऊन जातं. तर ही पुस्तकं मी नक्की सजेस्ट करेन. थँक्यू सो मच एव्हरीवन. आणि थँक्यू संघर्ष अकॅडमी की तुम्ही ही संधी मला पुन्हा एकदा दिलेली आहे. पुन्हा एकदा लोकांसमोर येऊन एक मार्गदर्शन करण्याची संधी मला दिल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू.